Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's video lecture we are going to start lesson number 1.3. The name of the lesson is The Cop and the Anthem, which is a very interesting lesson written by a very famous American poet, O. Henry. First of all, we are going to discuss the information about writer. The name of the writer is O. Henry, who was born on 1862 and died on 1910. Whose full name was William Sidney Porter, who was an American writer and is better known by his pen name O. Henry. विद्यार्थिनींनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका नवीन लेसनला सुरुवात करत आहोत. त्या लेसनचं नाव आहे द कॉप अँड द अँथेम. सर्वात प्रथम आपण ह्या लेसनचे जे रायटर आहेत यांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यांचं पूर्ण नाव विल्यम सिडनी पॉर्टर, बट ही मोस्टली नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. ते जास्तीत जास्त त्यांचे जे टोपण नाव ओ हेनरी या नावाने ओळखले जातात. ही वॉज अ होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. हिअर द वर्ड होरेशियस. होरेशियस मीन्स अ पर्सन हू वॉन्ट्स अ लॉट ऑफ न्यू नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन. म्हणजे असा व्यक्ती की जो सतत नवीन माहिती आणि ज्ञान मिळवण्याच्या शोधात असतो किंवा त्याची ओढ असते. दॅट इज कॉल्ड होरेशियस रीडर. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर्स फेल्ड. त्यांनी सुरुवातीला एक द रोलिंग स्टोन नावाचं साप्ताहिक सुरू केलं, बट आफ्टर सून इट कुड बिकम फेल्ड. काही दिवसानंतर ते फेल झालं. देन ही जॉईन द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टुनिस्ट. त्यानंतर त्यांनी हॉस्टन पोस्ट या ठिकाणी ॲज अ रिपोर्टर म्हणून, ॲज अ कॉलमनिस्ट अँड कार्टुनिस्ट म्हणून त्यांनी जॉब स्वीकारला. So, let us discuss about lesson. The story, The Cop and the Anthem, is one of the Henry's well-known stories. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thought and ending in almost every story. Here, the student, when we read the story Cop and the Anthem, then we find out at the end of the story there is a surprise ending. बघा, ज्या वेळेस आपण ओ हेनरी यांच्या जे लेसन्स आहेत किंवा जे स्टोरीज आहेत हे वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टोरीचा एंड हा सरप्राईज एंडिंग आपल्याला पाहायला मिळतो. हिअर इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर इज सोपी, हू इज वेगाबॉन्ड अँड पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. हिअर in this lesson, the main character in this lesson is the Soapy, who is a vagabond. Vagabond means the person who have not home. It means homeless man. And the person, and also he is a criminal background. म्हणजे त्याला एक क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारा, भटक्या म्हणजे त्याला घर नसणारा, नेहमी भटके जीवन जगणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव इथं दाखवलेलं आहे सोपी. हे मेन कॅरेक्टर आपल्या लेसनमध्ये आहे. Then he makes a different plan to re-enter the prison as he has no a shelter to protect himself from the severe winter. Here the Soapy, the main character in this lesson, he makes a different plan to re-enter the prison. हा जो सोपी नावाचा जो व्यक्ती आपल्याला ह्या लेसनमध्ये पाहायला मिळतो तो सतत एका जेलमध्ये जाण्यासाठी तो सतत दरवर्षीप्रमाणे प्लॅन करत असतो. Because he is a homeless man. He lives in a St. Madison Square Garden. बघा, तो एक होमलेस व्यक्ती आहे, घर नसलेला व्यक्ती आहे आणि तो न्यूयॉर्क येथील मेडिसन स्क्वेअर गार्डन या ठिकाणी तो त्याचे जीवन जगत असतो. बट ही नीड्स अ सेफ प्लेस बिकॉज विंटर सीझन विल केम इन अ नेक्स्ट फ्यू डेज. पण ज्यावेळेस विंटर सीझन येतो म्हणजे थंडीचा ऋतू येतो किंवा हिवाळा ऋतू येतो त्यावेळेस त्याला एका सेफ प्लेसची आवश्यकता असते. कारण द विंटर सीझन इन द न्यूयॉर्क इट्स व्हेरी स्ट्रॉंग. कारण न्यूयॉर्कमधला जो विंटर सीझन आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. देन ही मेक अ सम डिफरंट प्लॅन्स टू री-इंटर द जेल. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे दरवर्षी तसं ते जेलमध्ये जाण्यासाठी तो प्लॅन करत असतो. तशाच पद्धतीने तो प्लॅन इथं करत आहे. बिकॉज इट इज अ सेफ प्लेस टू प्रोटेक्ट हिम फ्रॉम अ कोल्ड. बट द प्रॉब्लेम इज दॅट ही हॅज टू डू समथिंग रॉंग. परंतु त्याला काहीतरी रॉंग म्हणजे काहीतरी क्राईम करणे गरजेचं होतं तरच त्याला त्या प्रिझनमध्ये
पनिशमेंट ॲज अ पनिशमेंट म्हणून त्याला प्रिझनमध्ये अटक होणार होती. अँड देन द पोलीस कॅच हिम अँड थ्रू हिम इन टू द जेल फॉर 3 months. म्हणजे त्याला एक क्राईम करणं गरजेचं होतं, काहीतरी वेगळं करण्याची गरज होती, त्यानंतरच त्याला जेलमध्ये जाता येईल. अँड देन ही प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड. द नेम ऑफ द जेल इज ब्लॅकवेल आयलंड. ब्लॅकवेल आयलंड या ठिकाणी त्याला ते जायचं असतं. सो but the story ends in an unexpected way. When we reach at the end of the story, then we find out the surprise ending. पण ज्यावेळेस ही स्टोरी एंडला जाते त्यावेळेस आपल्याला सरप्राईज एंड पाहायला मिळतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज futile attempts to get arrested in a very humorous way. या ठिकाणीच जे आपले रायटर आहेत ओ हेनरी ह्यांनी असं डिस्क्रिप्शन केलेलं की जे सोफीचे जे प्लॅन्स आहेत, जे अटेम्प्ट्स आहेत ते कसे व्यर्थ गेलेले आहेत. अँड ही डिस्क्राईब्स ऑल दिस सोफीज अटेम्प्ट्स इन अ ह्युमरस वे. ह्युमरस वेच्या माध्यमातून म्हणजेच एका गमतीशीर माध्यमातून त्यांनी जे सोफीचे जे प्लॅन्स आहेत, हाऊ ही वॉन्ट्स टू रीएंटर इन टू द प्रिझन. त्याला त्या प्रिझनमध्ये जाण्यासाठी तो कसे कसे क्राईम करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे ऑल द अटेम्प्ट्स इट बिकम फेल्ड. कसे ते फेल होतात ह्यातनं आपल्याला ह्युमरस टाईपच्या माध्यमातून इथं डिस्क्रिप्शन केलेलं पाहायला मिळतं. द कॉप अँड द अँथेम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथेम, हिअर द वर्ड कॉप मीन्स पोलीस. हा जो लेसन आहे इट इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. म्हणजे एक स्वातंत्र्याबद्दल सुद्धा आहे आणि एक बंदिवान प्रिझन, कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन, बंदिवासाबद्दल सुद्धा आहे. इनिशियली द सोफी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम इन अ कन्फाइनमेंट. बघा, ॲट द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सोफीज द फ्रीडम इन अ कन्फाइनमेंट म्हणजे सोफीच्या माध्यमातून त्याच्यासाठी जे फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, ती काय आहे तर कन्फाइनमेंट म्हणजे जेलमध्ये जाणे हे त्याच्यासाठी काय आहे, स्वातंत्र्य आहे. द नोट्स ऑफ द अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिव्हॉल्व्स टू वर्क हार्ड. वेन ही हर्ड द नोट्स ऑफ अ अँथेम, ज्यावेळेस ॲट द एंड ऑफ द लेसनला आपल्याला ज्यावेळेस तो एका चर्चमध्ये जातो आणि ते एक प्रार्थना ऐकतो, देन ही ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विथ अँड ही रिव्हॉल्व्स टू वर्क हार्ड. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in the virtuous life. Then he is taken into confinement. ज्यावेळेस तो ती अँथेम ऐकतो, प्रार्थना ऐकतो, त्याच्यामध्ये खूप बदल होतो. अँड ही रिअलाइज व्हॉट इज द रिअल फ्रीडम. त्याला त्यानंतर कळतं की खरं स्वातंत्र्य नक्की काय आहे हे त्याला जाणीव होते. तेवढ्यात त्याला ॲट द एंड ऑफ द लेसन देर इज अ सरप्राईज एंडिंग. देन ही पुट इन टू अ जेल. आणि लास्टला त्याला जेलमध्ये जाण्यास भाग पडलं जातं. अशा पद्धतीने ह्या लेसनचं सरप्राईज एंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. सो लेट अस स्टार्ट द लेसन द कॉप अँड द अँथेम. सो हिअर यू नो द मिनिंग ऑफ द कॉप. कॉप मीन्स police and anthem means it is kind of a prayer. Okay, the first paragraph of this lesson is Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where the Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, she turned and stopped at a luxurious cafe. Here, at the beginning of the lesson, the writer who described the setting of the lesson. बघा, लेसनच्या सुरुवातीलाच आपल्याला इथं सेटिंग पाहायला मिळते. देर इज अ मेडिसिन स्क्वेअर गार्डन. इथे एक मेडिसिन स्क्वेअर गार्डन आहे. लुक ॲट द इमेज विच इज सिच्युएटेड इन अ न्यूयॉर्क. इन दॅट गार्डन द सोफी लिव्ज इन अ वॉर्म्थ ॲटमॉस्फिअर. ज्याच्या वेळेस विंटर सीझन सोडून इतर सीझनमध्ये तो सोफी नावाचा जो गृहस्थ आहे तो या गार्डनमध्ये राहत असतो. द टू रोड्स मीट इन अ फ्रंट ऑफ दॅट गार्डन. त्या गार्डनच्या बरोबर समोरच 2 रोड आहेत. वन इज अ ब्रॉडवे. ब्रॉडवे मीन्स इट इज अ काइंड ऑफ अ लार्ज ओपन रोड. अँड द अदर इज 6th Avenue रोड. अशा पद्धतीचे 2 रोड त्या गार्डनच्या समोरच्या गेटच्या समोरच 2 रोड असे वेगवेगळ्या पद्धतीने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. देन Sophie stroll out. Here the word stroll. Stroll means walk out. सो लेझिली म्हणजे असं लेझी टाईप तो काय करत आहे, तिथून तो मेडिसिन स्क्वेअर गार्डन आहे त्या गार्डनमधून तो निघालेला आहे. अँड ही टेक अ टर्न टुवर्ड्स द ब्रॉडवे. आणि तो त्या गार्डनच्या समोर एक रस्ता आहे ब्रॉडवे, त्या ब्रॉडवेच्या तिथं तो निघून जातो. अँड ही स्टॉप ॲट अ लक्झरियस हॉटेल. आणि तो एका मोठ्या लक्झरियस हॉटेलच्या तिथं तो काय करतो, येऊन थांबतो.
So this is the first plan, the Sophie attempt. Sophie had a confidence in himself from the lowest button of his vest upward. He was shaven, and his coat was trim, and his neat. Black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Here, the Sophie has a lot of confidence in himself from the lowest button of the vest. Here the वेस्ट म्हणजे काय, कोटाचं जे शेवटचं बटन आहे, तो त्याने तो कोट घातलेला आहे, त्या कोटाचं जे शेवटचं बटन आहे त्या लोएस्ट बटनापासून ते वरच्या बटनापर्यंत ही हॅज अ कॉन्फिडन्स, बिकॉज ही वॉज लुकिंग गुड. इट वॉज लुकिंग गुड फॉर वेअरिंग अ कोट. ज्यावेळेस त्यांनी तो कोट परिधान केलेला होता, तो कोट घातल्यानंतर तो खूप दिसायला सुंदर असा दिसत होता. देन ही वॉज ऑल्सो शेवन, मस्तपैकी दाढी केलेला. अँड ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि एक काइंड ऑफ टाईसारखा जो बो असतो एक छोटासा, तो त्याने बो घातलेला आहे, विच वॉज प्रेझेंटेड बाय हिम अ लेडी मिशनरी. एका लेडी मिशनरीने त्याला तो बो काय केला होता, प्रेझेंट म्हणून दिला होता ऑन द ओकेजन ऑफ थँक्सगिव्हिंग डे. हिअर द वर्ड थँक्सगिव्हिंग डे, इट इज अ काइंड ऑफ अ सेरेमनी, आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आपण म्हणतो. इन अ न्यूयॉर्क, द 4th Thursday of November, मार्क बाय अ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ट्रॅडिशनल मिल्स. म्हणजे थँक्सगिव्हिंग डे म्हणजे काय, तर न्यूयॉर्क येथे या ठिकाणी काय केलेलं असतं, नोव्हेंबरच्या 4थ्या गुरुवारी एक धार्मिक उत्सव किंवा कौटुंबिक पारंपरिक जेवण असा साजरा करण्यासाठी एक आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम तिथं दर नोव्हेंबर महिन्याच्या गुरुवारी ठरला जातो. त्याच थँक्सगिव्हिंग डेमध्ये एका लेडी मिशनरीने त्याला तो बो प्रेझेंट म्हणून दिला होता. आणि तो बो घालून, तो कोट घालून तो काय आलेला आहे, ही रिच ॲट अ लक्झरियस हॉटेल. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, बिकॉज वुड बी हिज. देन he wanted to quickly sit on the chair because his trouser means pant looks like so old. He wanted to quickly reach at the table. त्याला लवकरात लवकर त्या टेबलपर्यंत जायचं असतं, कारण त्याची जी ट्राउझर आहे, त्याने जी पॅन्ट घातलेली आहे, इट्स लुक्स लाईक सो ओल्ड. अँड हिज शूज ऑल्सो टॉर्न, त्याचे शूज पण काय झालेले आहेत, फाटलेले आहेत. सो ही वॉन्टेड टू शो हिज हाफ पोर्शन ऑफ द बॉडी बिकॉज इट्स लुक्स लाईक अ वेल. त्यामुळे त्याला त्या टेबलच्या तिथं त्या खुर्चीवर लवकरात लवकर जाऊन बसायचं आहे. देन व्हेन ही सॅट ऑन दॅट चेअर, देन ओनली हाफ पोर्शन ऑल द पर्सन लुक्स अँड इट वॉज व्हेरी गुड. ज्यावेळेस तो चेअरवर बसेल त्यावेळेस त्याचा तो अर्धाच भाग त्या शरीराचा दिसणार आहे टेबलवरती. त्यामुळं इतरांना त्याची जी पॅन्ट आहे किंवा तो बूट आहे तो खूप जुना झालेला, फाटलेला, तो बूट कुणालाही दिसणार नाही. अशा पद्धतीने तो लवकरात लवकर त्या टेबलपाशी जायचा तो प्लॅन करतो. देन ही ऑर्डर द फूड्स लाईक अ रोस्टेड मलाड डक. रोस्टेड मलाड डक म्हणजे काय, एक गावठी जातीचं जे बदक आहे, ते बदकाचं जे मांस ते काय करणार आहे, तो मागवणार आहे. देन वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईनची एक बॉटल मागवणार आहे. देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. अशा पद्धतीचं तो काय करणार आहे, तिथं जाऊन ऑर्डर देणार आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. एका सिगारसाठी $1 इनफ आहे, अशा पद्धतीने तो अशी ऑर्डर तिथं देणार, असं त्यांनी हा पहिला प्लॅन तो काय करत असतो, त्याने माइंडमध्ये त्याच्या चाललेला आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. पण टोटलसुद्धा जास्त होणार नाही याची तो काळजी घेणार होता, कारण कॅफे मॅनेजमेंट जो आहे, जो मॅनेजर आहे, त्याने जर जास्त टोटल झाले तर ते वेगळं वळण जाऊ शकतं, म्हणून तो टोटलवरती सुद्धा तो काय करत आहे, जास्त होणार नाही याची काळजी घेतो आहे. अँड येट द मीट वुड लीव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. अशा पद्धतीने त्याने प्लॅन केलेला आहे. ही ऑर्डर सम फूड्स अँड देन आफ्टर इटिंग this, when the waiter will come with a bill, then he said to him he has no money. अशा पद्धतीने तो काय करणार आहे, फूडची ऑर्डर देणार. तिथं जेवल्यानंतरनं ज्यावेळेस वेटर विल कम विथ अ बिल, ज्यावेळेस तो वेटर बिल घेऊन येईल, देन ही सेड टू हिम ही हॅज नो मनी फॉर
पेईंग दॅट बिल. त्या बिल पे करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत असं तो वेटरला सांगणार. देन द वेटर विल कॉल द पुलिस. पुलिस विल कम अँड कॅच हिम अँड पुट हिम इन टू अ जेल. अशा पद्धतीने त्याचा प्लॅन असतो. पोलिसांना तो वेटर बोलवेल, पोलिस त्याला अरेस्ट करतील पैसे नसल्यामुळं आणि त्याला त्या जेलमध्ये टाकतील. सो दिस इज द फर्स्ट प्लॅन, दिस इज द फर्स्ट अटेम्प्ट कम्स इन हिज माइंड. अशा पद्धतीने त्याचा हा पहिला अटेम्प्ट त्याच्या डोक्यामध्ये आलेला आहे. बट अ सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. The head waiter's eyes fell upon his tattered trouser and decadent shoes. But when Soapy actually set his foot in that hotel, suddenly the head waiter eyes falls on the Soapy's worn trouser and his torn shoes. पण आता तो प्रत्यक्षात प्लॅन तो अटेम्प्ट करायला चाललेला आहे. अँड व्हेन ही रीच ॲट द फ्रंट ऑफ द हॉटेल, त्या हॉटेलच्या फ्रंटला तो येतो. देन ही सॉ द हेड वेटर्स. असा धिप्पाड असा एक मुख्य वेटर त्याच्यासमोर येतो. अँड देन द हेड वेटर्स आईज फॉल्स इन सोपीज वॉर्न ट्राउझर. त्या सोपीच्या ज्या ट्राउझर ज्याने घातलेली आहे, फाटकी जी खूप जुनी झालेली जी पॅन्ट आणि टॉर्न शूज म्हणजे फाटलेला जो बूट आहे त्याच्याकडे नजर जाते. Then Soapy unknowingly realized that this waiter will not let him enter in that hotel. सोपीला ऑटोमॅटिकली समजतं की हा आपल्याला काय करू शकत नाही, हा वेटर आपल्याला त्या हॉटेलमध्ये एंट्री देऊ शकणार नाही. Strong and ready hands turn him about and convey him in a silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Malad. Soapy knows that the waiter who will not let him into the hotel. त्याला समजतं की त्याला आता ह्या हॉटेलमध्ये एंट्री मिळणार नाही. अशा पद्धतीने तो काय करतो, गुपचूप त्या साईड वॉकने जे आहे, जे फुटपाथ आहे तिथून तो निघून चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. इग्नोबल, हिअर द वर्ड इग्नोबल. इग्नोबल म्हणजेच काय की डिसऑनरेबल, म्हणजे त्यालाच ठरतं त्याचं. आता त्याला वाटतं की हा प्लॅन त्याचा काय झालेला आहे, जो मलाड रोस्टेड मलाड डग तो मागवणार होता, अशा वेगळ्या फूड मागवणार होता, हे सगळं आता त्याच्या नशिबात नसल्यासारखं त्याला वाटत होतं. देन सोपी टर्न ऑफ अ ब्रॉडवे. इट सीम्स दॅट हिज रूट टू द कव्हर्टेड आयलंड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सम अदर वे एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. सो द सोपी who leaves the Broadway and he take another route. तो मग तो ब्रॉडवे जो आहे तो ब्रॉडवेवरून दुसऱ्या रूटवरती जातो. अँड देन he wanted to go to limbo as early as possible. Here the word limbo, it is related to the jail. त्या जेलच्या रिलेटेड असणारा जो शब्द आहे त्याला लिंबो म्हटलेला आहे. ब्लॅकवेल आयलंड जे जेलचं नाव आहे त्याला तिथं लिंबो म्हणून पण उल्लेख केलेला आहे. Here he wanted to go in that jail as early as possible. Here the word limbo, the another meaning of the limbo is a border place between heaven and hell. एक बॉर्डर प्लेस असते हेवन आणि हेल, म्हणजे स्वर्ग आणि नर्क याच्यातली जी बॉर्डर सीमेवरची जागा असते त्याला म्हणतो आपण लिंबो. म्हणजे त्यासाठी एक ती नर्क असेल किंवा स्वर्ग आहे हे त्याच्या भूमिकेतून आहे ती जी जेल आहे ते. सो द फर्स्ट प्लॅन द सोपीज इट वॉज फेल्ड. सो the second plans he entering his mind, but the second plan we will discuss in tomorrow's lecture. So here we have stopped our lecture. The remaining part of the lecture we will discuss in a next lecture. So thank you.